नमस्कार मित्रांनो, मी किरण गवळी, खगोलाभ्यासक कोल्हापूर. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला केप्लरचा पहिला नियम आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत केप्लरचा दुसरा नियम. 31 डिसेंबर 1571 रोजी केप्लरचा जन्म झाला आणि तो 1630 साली मरण पावला. साधारण 60 वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये केप्लरनं अनेक गणिती सिद्धांत मांडले. त्याच्यापैकी महत्त्वाचे जे सिद्धांत होते किंवा कालमापन होतं ते ग्रहांच्या गतीविषयक होतं. सूर्याभोवती जे ग्रह फिरतात, 8 ग्रह, त्या ग्रहांचं कालमापन त्यानं केलं आणि ग्रहांचं त्यानं गतीविषयक नियम तयार केले. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिला नियम बघितलेला आहे. आता ह्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा नियम पाहणार आहोत. केप्लरचं असं म्हणणं आहे की सूर्य केंद्रस्थानी आहे आणि लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये कुठलाही ग्रह प्रदक्षिणा करत आहे. तर ही लंबवर्तुळाकार कक्षा ही अशी आहे आणि ह्या लंबवर्तुळाकार या वर्तुळाला 2 केंद्रक आहेत, पहिलं आणि हे दुसरं. तर ह्या केंद्रकापासून ह्या अर्धवर्तुळामध्ये त्रिज्या कुठे कशी काढली तर ती समानच असली पाहिजे आणि ह्या केंद्रापासून ह्या अर्धवर्तुळाला कुठूनही अशी त्रिज्या काढली तर ती एकच असली पाहिजे. तर ह्या लंबवर्तुळाला 2 केंद्रक आहेत किंवा 2 नाभी आहेत आणि त्यापैकी ही एक नाभी आहे, ही एक नाभी आहे. ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका नाभीवर सूर्य असतो. तो सूर्य आपण इथं आहे असं समजूया. हा आहे सूर्य आणि इथं आहे पृथ्वी. ही आहे पृथ्वी. तर केप्लरच्या दुसऱ्या नियमामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी सांगतो. आता इथं एक बिंदू धरूया आपण आणि इथून पृथ्वी अशी इथंपर्यंत आली. 6 महिने झाले आणि इथून परत इथं आली, उरलेले 6 महिने झाले. म्हणजे इथून सुरुवात केल्यापासून इथं पूर्ण होईपर्यंत 1 वर्ष पूर्ण होतं पृथ्वीला. 1 वर्ष म्हणजेच 365 दिवस होतात. वर्षाचे 12 महिने. त्यामुळं आपण इथं 1 जानेवारी धरूया. इथं सुरुवात झाली पृथ्वीला फिरायला, त्यामुळं आपण इथं 1 जानेवारी धरूया आणि इथं 31 जानेवारी धरूया. हा झाला पहिला महिना. दुसरा, तिसरा, चौथा महिना करत आपण इथं येऊया. इथं हा साधारण आपण एप्रिल धरूया. तर इथं 1 एप्रिल आणि इथं 30 एप्रिल. तशीच पृथ्वी पुढं पुढं आली. ती पृथ्वी इथं आली. तर इथं समजा जुलै महिना चालू आहे असं समजूया आपण. तर इथं 1 जुलै आहे आणि इथं 31 जुलै आहे. त्याच्यानंतर तशीच पृथ्वी पुढं पुढं आली. समजा इथं आली, इथं आली. तर हा साधारण ऑक्टोबर धरूया. 1 ऑक्टोबर आणि इथं 31 ऑक्टोबर. काय झालं? 1 जानेवारी इथं आहे आणि परत 31 डिसेंबर इथं आला. आपण काय केलं? इथून पृथ्वीचं कालमापन धरलं मोजायला आणि इथून इथंपर्यंत पृथ्वी आली. 1 जानेवारी ते 31 जानेवारी. मार्च एप्रिल इथं आला. 1 एप्रिल 30 एप्रिल. तिथून पुढे आली. 1 जुलैला इथं होती, 31 जुलैला इथं होती. तिथून पुढं मग पुढे झाले बाकीचे महिने. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आला. ऑक्टोबरमध्ये इथं 1 ऑक्टोबरला होती, 31 ऑक्टोबरला इथं आहे. ऑक्टोबरनंतर नोव्हेंबर, डिसेंबर, 31 डिसेंबरला परत ती पृथ्वी इथं आली. तर ह्या बिंदूवर जर सूर्यापासून आपण त्रिज्या काढायला लागलो किंवा अंतर काढायला लागलो तर ते अंतर असं असू शकेल. इथून हे असं असेल, इथून हे असं असेल. परत अशी एक रेष काढली इथं आणि परत इथं अशी एक रेष काढली. पुन्हा हे जे 2 बिंदू आहेत ह्या महिन्याचे, हे एप्रिल महिन्याचे 2 रेषा झाल्या. ह्या जुलै महिन्याच्या 2 रेषा आपण काढूया.
पुन्हा ऑक्टोबर महिन्याच्या 1 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर हे असं आलं. ह्यात होतंय काय, ज्यावेळी पृथ्वी, इथं पृथ्वी आहे, ही पृथ्वी ज्यावेळी सूर्याकडे येते त्यावेळी सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळं तिचा वेग वाढतो, तिचा वेग इथंपर्यंत वाढतो आणि इथून परत वेग तिचा ज्यावेळी प्रदक्षिणा घालत असताना तो वेग परत इथं कमी होतो आणि इथंपर्यंत तो वेग कमी झालेला असतो. पुन्हा ती ज्यावेळी सूर्याकडे यायला निघते, अत्यंत दूर गेलेली असते ती, आणि पुन्हा ज्यावेळी सूर्याकडे यायला निघते त्यावेळी परत तिचा वेग वाढतो. म्हणजे इथून इथं येत असताना वेग वाढतो, इथून इथं येत असताना वेग कमी होतो. म्हणजे काय होतंय, इथून इथं प्रवास करायला खूप अंतर लागतं त्याला, कारण इथं वेग जास्त आहे. म्हणजे इथं काय कसं आहे, 1 जानेवारी ते 31 जानेवारी अंतर किती भरपूर कापलं. अंतर भरपूर का कापलं हे बघा, इथून इथं अंतर आहे, हे अंतर जास्त का कापलं, तर तिचा वेग जास्त आहे म्हणून अंतर जास्त कापलं. आता इथून पुढे आली, तिचा वेग कमी आहे. 1 एप्रिलला इथं होती आणि 30 एप्रिलला इथं आहे, म्हणजे तिनं वेग कमी असल्यामुळं हे अंतर कमी कापलेलं आहे. त्यानंतर परत 1 जुलै ते 31 जुलै ह्या कालावधीमध्ये एप्रिलपेक्षा पण अंतर कमी आहे. का, तर इथं अतिशय दूर असल्यामुळं पृथ्वी इथून इथं जायला अतिशय कमी अंतर कापलंय तिनं. का, तर वेग कमी आहे. वेग कमी का आहे, तर ती सूर्यापासून दूर गेल्यामुळं सूर्याचं गुरुत्वाकर्षण, तिच्यावर जे बल आहे ते कमी लागू होतंय. त्यामुळं पृथ्वी सूर्यापासून दूर गेल्यामुळे तिचा वेग कमी झाला आणि वेग कमी झाल्यामुळं हेच 1 महिन्याचं अंतर कापण्यासाठी ते कमी अंतर कापलं तिनं. कालावधी तेवढाच आहे, प्रत्येक महिना 30-30 दिवसांचाच आहे, त्यामुळे काळ एकच आहे, परंतु तिनं कापलेलं अंतर वेगळं वेगळं आहे. म्हणजे ती सूर्याजवळ असते त्यावेळी ते अंतर जास्त कापते, सूर्यापासून जशी जशी दूर जाईल तसं ते अंतर कमी होतं. म्हणजे हे अंतर जास्त असेल तर त्याच्यापेक्षा हे अंतर कमी, त्याच्यापेक्षा हे अंतर कमी, परत हे वाढत गेलं, हे अंतर जास्त झालं, परत हे अंतर इथं जास्त झालं, ह्याच्यापेक्षा हे अंतर जास्त आहे, ह्याच्यापेक्षा हे अंतर कमी आहे, ह्या 2 बिंदूमधलं, पुन्हा ह्याच्यापेक्षा ह्या 2 बिंदूमधलं अंतर कमी आहे. परत वेग ज्यावेळी वाढतो त्यावेळी ह्या अंतरापेक्षा हे अंतर जास्त आहे, ह्याच्यापेक्षा हे अंतर जास्त आहे. हे सर्वात जास्त का, तर पृथ्वी सूर्यापासून अतिशय जवळ असते. आणि हे अंतर सर्वात कमी का, म्हणजे हे इथून इथं हे अंतर हे सर्वात कमी का, तर सूर्यापासून खूप दूर अंतरावर पृथ्वी आहे आणि सूर्याचं गुरुत्वाकर्षण कमी असतं तिथं. त्यामुळं तेवढ्याच कालावधीमध्ये, समान कालावधी म्हणजे एकाच महिन्यामध्ये म्हणजेच 30 दिवसामध्ये हे अंतर कमी कापते अंतर. तर केपलरचा दुसरा नियम असं सांगतोय की हे जे त्रिकोण काढले, तर ह्या त्रिकोणाचं जर क्षेत्रफळ मोजलं तर हा पहिला त्रिकोण झाला, हा दुसरा त्रिकोण झाला, हा तिसरा त्रिकोण झाला आणि हा चौथा त्रिकोण झाला. ह्या त्रिकोणाचं आपण जर क्षेत्रफळ मोजायचं ठरवलं तर हे जे काही क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ जे आहे तेवढंच क्षेत्रफळ हे दुसऱ्या त्रिकोणाचं पण असणार आहे. हे दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं, तेवढंच क्षेत्रफळ ह्या तिसऱ्या त्रिकोणाचं असणार आहे. आणि तेवढंच क्षेत्रफळ ह्या चौथ्या त्रिकोणाचं असणार आहे. तुम्ही म्हणाल हे समान कसं काय, तर ह्या सर्व त्रिज्या आहेत, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, ही आहे, ही आहे. तर होतंय काय, पृथ्वी ज्यावेळी जवळ असते त्यावेळी त्रिज्या कमी असते, पृथ्वी ज्यावेळी सूर्यापासून दूर असते त्यावेळी ही त्रिज्या खूप मोठी असते. त्यामुळं ज्यावेळी त्रिज्या कमी अंतरात असते त्यावेळी हे आडवा जे अंतर आहे काटकोनातलं, हे अंतर मात्र मोठं असतंय आणि त्रिज्या ज्यावेळी मोठी असते त्यावेळी हे काटकोनातलं अंतर कमी असतंय. त्यामुळं त्रिज्या छोटी असली तर त्याच्या काटकोनातला अंतर किंवा तो जो कालावधी आहे तो मोठा असतो आणि त्रिज्या जर मोठी असेल तर हे अंतर कमी असतं. त्यामुळे हे क्षेत्रफळ कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा, त्रिकोण 1, त्रिकोण 2, त्रिकोण 3, त्रिकोण 4 ह्यातल्या कुठल्याही त्रिकोणाचं तुम्ही क्षेत्रफळ काढलं तर ते समानच असलं पाहिजे. हा केपलरचा झाला दुसरा नियम. कुठलाही त्रिकोण घेतला तर त्याचं समान क्षेत्रफळ एवढ्यासाठी निघतं की ह्याची लांबी जास्त आहे
म्हणून हा त्रिकोण मोठा आहे असं समजायचं कारण नाही. कारण त्याच्या जो हे जे आडवं काटकोनातलं अंतर आहे हे कमी आहे आणि हा त्रिकोण जरी त्रिज्या कमी असली तरी हे अंतर मोठं आहे. ह्या अंतरापेक्षा हे अंतर मोठं आहे. त्यामुळे त्रिज्या कमी झाली, त्याचं आडवं अंतर मोठं झालं. त्रिज्या मोठी झाली, त्याचं आडवं अंतर छोटं झालं. हे त्याच्यामागचं सूत्र असल्यामुळं कुठलाही त्रिकोण काढा तुम्ही. आता इथून परत 5वा त्रिकोण इथं नवीन काढला, इथं 6वा त्रिकोण काढला तरी सुद्धा कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे एकच येतं. फक्त पथ्य एवढं याच्यामध्ये पाळायचं आहे की पृथ्वी ज्यावेळी जवळ असते त्यावेळी हे अंतर मोठं असतं. त्यामुळं प्रत्येक महिन्याचे साधारण 30-30 दिवसच असतात, 30-31 दिवस असतात, साधारण 30-30 धरूया आपण. तर कालावधी एकच लागतो परंतु अंतर कमी होतं किंवा इथं जास्त होतं. एवढा विषय तुम्ही समजावून घेतला तर केपलरचा दुसरा नियम तुम्हाला समजला असं समजायला काही हरकत नाही. तर हा झाला केपलरचा दुसरा नियम. आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला, समजून घेतला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. नमस्कार.